नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत व्हॅनिला कपकेक्स आणि यासाठी आज आपण वापरतोय फाबरचा कॉम्बी मायक्रोवेव्ह ओव्हन, जे ओव्हन आणि मायक्रोवेव्हचे एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे। रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत अंडी। आता ही अंडी आपण या बोलमध्ये फोडून घेऊया। व्हॅनिला एसेन्स 1 चमचा आणि याला 2 ते 3 मिनिटं चांगलं विस्क करायचे। आता यामध्ये घालायची पाऊण कप साखर, यालाही चांगलं फेटून घेऊया। आता यामध्ये घालायचंय पाऊण कप तेल घालू, याला मिक्स करूया। आता यामध्ये घालायचा आहे मैदा 1.5 कप आणि घालायची आहे 1.5 टीस्पून बेकिंग पावडर। तर याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मी चांगल्या मोडून घेतलेल्या आहेत। एकदम असं मऊसूत मिश्रण तयार झालेलं आहे, पण हे थोडं घट्ट आहे। यामध्ये आपल्याला पाव कप दूध घालायचंय। आता याला आपल्याला कप केक्स मध्ये सेट करायचंय। पोर करत असताना आपल्याला जेवढी कपची साईज आहे ना, वर 1 सेंटीमीटर जागा ठेवायची, म्हणजे त्याला राईज होण्यासाठी जागा लागते ना, म्हणून। तर माझ्याकडे हे असे कलरफुल शुगर स्प्रिंकल आहेत, ते टाकूया त्याच्यावर। तर याला ऑर्डर का द्यायची आहे तुम्हाला समजेलच। तर याला आपण ओपन करूयात। मस्त असं ग्लास डोअर आहे, याला आपण आतमध्ये ठेवलं, याला लावून घेतलं। आता कुठलंही टाइम वगैरे सेट करण्याची गरज नाहीये। याच्यामध्ये 14 फंक्शन्स आहेत आणि 13 ऑटो कुक मेन्यू आहेत, ज्यामुळे तुम्हाला कुठलंही असं किती टाइम लावायचा असं काही विचार करण्याची गरज नाही। कसं ते दाखवते। तर आपण याला चालू केलेलं आहे। आता हे ए जे बटन दिसतंय ते ऑटो कुकचं बटन आहे, याला आपण प्रेस केलं, याला डबल प्रेस करायचंय। आता इथं सगळे फंक्शन्स आपल्याला दिसतात। हे जे फंक्शन्स आहेत त्याचे नंबर हे P01 दिसतंय, हे प्रीसेट मेन्यू आहेत। तर इथं ना याला फक्त स्लाइड करायचंय आणि आपल्याला मेन्यू सिलेक्ट करायचा आहे। तर हे बघा, मी P05 सिलेक्ट केला, जो कपकेक्ससाठी आहे, आणि याला टाइम वगैरे सिलेक्ट करण्याची गरज नाही। आपल्याला फक्त याला चालू करायचंय। आपलं काम झालं, आपण आराम करूया, तो त्याचं काम करेल। तर याचा टाइम ऑफ झालेला आहे, चेक करूयात। तर बघितलं कसले परफेक्ट केक बेक झालेले आहेत। तेव्हा मॅजिक झाल्यासारखं वाटतं, पण मॅजिक अशीच होत नाही बरं का। उगाच म्हणत नाहीत मॅजिक इज इन द मेकिंग।